आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे स्वर्गीय माधव मुंडे यांच्या मृत्यूला आज 2 वर्षे 4 महिने 14 दिवस म्हणजेच 865 दिवस झाले असून आतापर्यंत ही आरोपी अटक झालेले नाहीत. त्यात कुठला निष्कर्ष लागला का नाही लागला ह्याच्या माहिती आमच्या समोर आलेल्या नाहीत. यापूर्वी सुद्धा आम्ही 25/7/2025 ला सासर आणि माहेरच्या लोकांतर्फे पळी बंद केलती, रस्ता रोको केलता. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एसआयटी स्थापना करून वैधानिक तपास पद्धतीनं अवलंबन करत संशयिताची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, इतर तांत्रिक चाचण्या केल्या किंवा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं स्वागत करतो आणि पंकज कुमार सारखे अधिकारी नेमले. त्यामुळे आम्हाला कुठतरी वाटलं की आधार मिळाला आणि आता काहीतरी होईल. पण आज रोजीपर्यंत पुरवणी जबाब झाले, पुरवणी जबाबामध्ये नावं घेतले. फिर्यादीचे मयताचे बंधू असतील, फिर्यादी स्वर्गीय माधव मुंडेंच्या पत्नी असतील, आमच्या भगिनी, त्यांचे मेवणे असतील, सगळ्यांचे पुरवणी जबाब झाले. आणि जबाब झाल्यानंतर सगळ्या चाचण्यासाठी ज्यांना वाटलं एसआयटीच्या पथकाला की ह्यांच्या चाचण्या करायला पाहिजे, ब्रेन मॅपिंग असेल, काय जे असतील त्या झाल्या. आणि त्या चाचण्या झाल्यानंतर सुद्धा आणखीन कुणालाही अटक झाली नाही किंवा त्या चाचण्याचा तपास ओपन केला नाही. त्या कारणावरून आज 865 दिवस झाल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही किंवा आरोपी केले नाहीत. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय दबाव या प्रकरणावर ह्याचा तपास लागू नये म्हणून स्थानिक आमदार, तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबाचा होता. हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की धनंजय मुंडे साहेबाच्या बंगल्यावरूनच हे सगळं प्रकरण थांबलं होतं. आणि हे प्रकरण थांबल्यामुळं आरोपींना अटक झाली नाही, कुणाला काही होईल नाही यांच्या दबावामुळं हे आरोपी ताब्यात घेतले नाहीत. त्यामुळे अनेक महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये गुन्हे झाले. संतोष देशमुखांचा मर्डर झाला, त्यानंतर आणखीन बापू आंधळेंचा मर्डर झाला, असे आणखीन प्रकरण झाले. का झाले तर हे प्रकरण स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांनी दबावाखाली दाबवून ठेवलं आणि आरोपी ओपन होऊ दिले नाहीत. आणि का आरोपी होऊ दिले नाहीत ओपन, तर ते त्यांचा इन्व्हॉल्व त्यामध्ये होता का असा संशय महाराष्ट्राला आणि आम्हाला होता. तर आज ब्रेन मॅपिंग जे चाचण्या झाल्या 5 लोकांच्या 10 लोकांच्या जी आरोपी आहेत त्या आरोपामध्ये किंवा त्यांच्या चाचण्यामध्ये असं निदर्शनात आलेली माहिती आमच्याकडे मिळाली की या माग स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचा हात आहे किंवा त्यांच्याच म्हणण्यावर माधव मुंडे यांचा मर्डर झाला. ते काही प्लॉटाचे कारण असतील, ते प्लॉट पुन्हा घेतले, का घेतले, ते कार्यकर्ता कुणाचे, ते माणसं कुणाचे, हे सगळं आज जे ज्या 5-10 लोकांच्या 6 लोकांच्या जे ब्रेन मॅपिंग ज्या शेवटच्या चाचण्या झाल्या त्या चाचण्यामध्ये त्या आरोपींनी स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय की आम्ही हे मर्डर स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच केलाय असं त्या चाचण्यामध्ये आलेलं आहे. तरी पण त्या आरोपींना बी अटक केलं नाही. आणि हे जे घडून आणलं स्थानिक आमदारानं त्यांना पण त्यांची पण काही चौकशी झाली नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या चाचण्या झाल्या, ज्या चाचण्यामध्ये जे आलंय समोर तो अहवाल महाराष्ट्रासमोर ओपन करावा आणि ज्यांच्या सांगण्यावर हे प्रकरण झालंय किंवा घडलंय त्यांना 120 खाली पळेची अशी आमची या परिस्थितीत मागणी आहे. आणि 865 दिवस झाले, आम्ही किती दिवस थांबायचं? यापूर्वी आम्ही पळे शहर बंद केलं, रस्ता रोको केला, तरी आता आम्ही ह्या शासनाला आणि ह्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना अटक करण्यासाठी 20 मार्च पर्यंत आम्ही मुदत देणार आहे. आणि 20 मार्च नंतर आम्ही शासनाला कळवून कलेक्टर असतील, मुख्यमंत्री असतील यांना पत्र देऊन पुन्हा आणखीन आम्ही गावात सासर आणि माहेर कनेरवाडी गाव म्हणजे आमच्या माधव मुंडेंच्या पत्नीचं माहेर
आणि सासर म्हणजे महादेव मुंडेंचं गाव बोपला या गावाच्या वतीनं म्हणजे सासर आणि माहेरच्या वतीनं 20 मार्च नंतर आम्ही पुन्हा रस्ता रोको करू, शहर बंद करण्याचं आवाहन करू. का तर या लोकांपळी शहरात महाराष्ट्रात एकच आहे की महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास लागला पाहिजे, आरोपींना अटक झाले पाहिजे. हे प्रकरण कुणा घडून आणलं, हे प्रकरण कुणाच्या म्हणण्यावर आलं, हे ब्रेन मॅकिंगच्या चाचण्या आहेत ज्या चाचण्या झाल्या त्या चाचण्यामध्ये काय काय आलं हे सर्वसामान्य लोकांसमोर ओपन करावं असं महाराष्ट्राची आणि आमची आणि पळेच्या जनतेची इच्छा आहे की यामध्ये कुण काय काय केलं हे महत्वाचं आहे. का तर एक माणूस त्याचा मर्डर पोलीस तहसीलच्या समोर माणसामध्ये संध्याकाळी 8-9च्या टायमाला होतो आणि त्या माणसांना मारलेले आरोपी सापडत नाहीत, त्या आरोपीचा तपास होऊ देत नाहीत. ते कसा दबाव टाकला स्थानिक आमदारांना त्या टायमाला तपास होणे म्हणून, आणि तो तपास थांबल्यामुळं महादेव मुंडेंच्या आरोपीला जर तात्काळ अटक केलं असतं तर पुढचे बापू आंधळे प्रकरण आणि संतोष देशमुख प्रकरण हे झालं नसतं असं आमचं आज ठाम मत आहे. आणि आज तुम्ही का चाचण्या ओपन करत नाहीत? जेवढ्या लोकांना तुम्ही 300 लोक तपासले म्हणतायत, SIT प्रमुखांना माझी विनंती आहे, SIT तपास अधिकाऱ्यांना तुमच्या समोर जे जे आले आहे त्या लोकांना तुम्ही तात्काळ अटक करा. आणि हे कुणं घडवलं, हे कुणं करायला लावलं त्यांच्या जबाबामध्ये आलेलं आहे. त्यांचा जबाब काय आता चाचण्यामध्ये काय आलंय, आम्हाला जी माहिती चाचण्यामध्ये आलेली आहे की हे प्रकरण आम्ही स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केलंय असं त्यांच्या चाचण्यामध्ये आल्याची आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे, जर यामध्ये स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबच्या म्हणण्यावरून हे प्रकरण जर असेल तर SITला माझी विनंती, महाराष्ट्र मुख्यमंत्र्याला माझी विनंती की त्यांना 120 खाली स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेब यांना आरोपी करून तात्काळ आणि ज्यांची ब्रेन मॅपिंग झाली, जे चाचण्यामध्ये दोषी आढळले त्यांना अटक करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी राहील. आणि जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या, याचा जे ब्रेन मॅपिंगचे अहवाल जर ओपन नाही केला, यात आरोपी कोणी त्यांना अटक जर नाही केली तर आम्ही 20 तारखेनंतर सासर आणि माहेर कनेरवाडी आणि भोपळा या गावच्या माध्यमातून आम्ही आमच्या भगिनीला स्वतः घेऊन रस्ता रोको करू, पळे शहर बंद करू. आज आम्हाला एकच वाटतंय की आमचा एक घरचा माणूस, आमच्या एक भगिनीचं कपाळाचं कुंकू पुसलंय, 2 माणसं असं मारून टाकलेत. आणि आज तुम्ही बघितलं असेल, आज आमच्या महादेव मुंडेच्या छोट्या छोट्या मुलावर हल्ले व्हायलेत, त्यांना संरक्षण मागितलंय, आतापर्यंत का संरक्षण दिलं नाही? बीड जिल्ह्याच्या SP साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या प्रकरणामध्ये प्रळीमध्ये जे असे प्रकरण घडतात त्यांना तुम्ही पोलीस संरक्षण का दिलं नाही? तुम्ही त्यांना पोलीस संरक्षण द्या, माझी त्यांना विनंती आहे. आमच्या ज्ञानेश्वरी ताई असतील, मी त्यांना संरक्षण मागितलं स्वतः, मला त्यांचा अहवाल त्यांना मागितला. काय झालं त्या अहवालाचं? या प्रकरणामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत हे फार मोठे लोक ह्याच इन्व्हॉल्व आहेत, पूर्ण राजकारण ह्याच्यामध्ये जमले आहेत. त्यासाठी मी सर्व शासनाला प्रश्न विनंती माझी की ज्या चाचण्यामध्ये जे रिपोर्ट आले, चाचण्यामध्ये ज्या लोकांनी नावं घेतलीत की आम्ही हे खून महादेव मुंडेचा कुणाच्या म्हणण्यावर केलाय, तो लोकांना अटक झाली पाहिजे ही माझी मागणी. काल आमदार धनंजय मुंडे बऱ्याच दिवसांना मीडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं माझ्यावर वेळोवेळी आरोप होत आहेत, मला राजकारणातूनच नाही तर पृथ्वी तलावून नष्ट करण्याचं काम सुरू आहे, माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. की नाव न घेता जे की आरोप करतायत, जसे की तुम्ही आता आरोप करतायत, कुठेतरी पुरावे दाखवा देखील असं त्यांनी म्हटले. कुठलेही पुरावे न देता माझ्यावर आरोप होत आहेत, माझं राजकीय आयुष्य बर्बाद केलं. मी त्यांना एकच सांगतो, कुणी कुणाला पृथ्वी चलावून संपण्याचा प्रयत्न करत नसते. तुम्ही किती लोकांना पृथ्वी चलावून संपलेलं पळीतल्या? मी 10 नावं घेतो. संगीत डिगोळे, किशोर फड, बापू आंधळे, बंडू मुंडे, पांडू गायकवाड, असे 10 लोकांना तुम्ही पळीच्या पृथ्वी जाऊन संपले ना. त्यास तुम्हाला वाटलं नाही का? आणि तुम्हाला राजकारण हे राजकारण आहे, तुम्हाला पृथ्वी जाऊन संपायचा प्रश्नच येत नाही कुणाचा. तुम्ही लोकांना पृथ्वी जाऊन खूप लोकांना मृत्युमुखी पाडले. आज महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा तुमच्याच म्हणण्यावर खून झालाय असं आमचा स्पष्ट तुमच्यावर आरोप नाही. सगळे येणारे पुरावे चाचण्या झाल्यात, त्यात त्या लोक ज्यांच्या ज्या चाचण्या झाल्यात ब्रेन मॅपिंगच्या, त्यांनी त्याचं नाव घेतलंय. तर तेव्हा त्यांना संपवण्याचा प्रश्न उठण्याचा संबंध नाही. त्यांना खूप लोकांना संपविलंय, खूप लोकांना पृथ्वी चढवून उठवलंय. आणि आज ते म्हणतात की माझं, आणि त्यांना जे एकच सांगतो मी तुम्हाला, जो बोएगा वही पाएगा. तुम्ही जे जे पाप केलेत त्याची तुम्हाला परतफेड येणार आहे. मग संतोष देशमुख असतील, महादेव मुंडे असतील, यांचे खून कुणाच्या म्हणण्यावर झाले? धनंजय मुंडेच्या म्हणण्यावर झाले. सगळे पुरावे तुमचे फोन कुणाला गेले? किती लोकांनी बोलला तुम्ही? खून कधी झाले, काय झाले
या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांना कुणीही संपण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यांना ज्या ज्या गोष्टी केल्यात ते आज एक एक गोष्ट बाहेर येते म्हणून त्यांना दुःख वाटतं. तरी तपास यंत्रणा त्यांना पाठीशी घालते का, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते? आतापर्यंत पूर्ण तपास यंत्रणा पालकमंत्री असल्यापासून त्यांच्याच म्हणण्यावर चालवत होती. पळेचं पोलीस स्टेशन सगळे पोलीस त्यांच्या म्हणण्यावर काम करत होते आणि आता पण एवढे खून झाले तर त्यांना कुठं काही झालं नाही. पण आज कुठंतरी तपास यंत्रणा SIT नियमाप्रमाणे काम करून त्यांचा कुठेतरी इन्व्हॉल्व ह्या प्रकरणात आलेले आहेत. संतोष देशमुख असतील, महादेव मुंडे असतील, तर त्यांना आज ते वाटतंय तुम्ही केलंय म्हणून तुमचे नाव आले. तपास यंत्रणा काही म्हणून नाव घेत नाहीत ना कुणाच्या. तपास यंत्रणा तुम्ही आतापर्यंत दाबून टाकल्या होत्या, त्यांना तपास करू देत नव्हतं. आज तपास झाले, तपास यंत्रणेमध्ये तुमचे नाव आले. त्यामुळे माझी आज बी स्पष्ट मागणी की 120B खाली स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांना आरोप करून आता अटक करायला पाहिजे. या संतोषभाई देशमुख प्रकरणामधील कोठीमध्ये असणारे वाल्मिक कराड यांनी महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये आपल्यालाच आरोपी करावं अशा प्रकारचा त्यावेळेस तुम्ही एक स्फोटक दावा केला होता. मला आरोपी करावा असं धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रशासनावर इथल्या PIवर सगळ्यावर दबाव आणला की महादेव मुंडे प्रकरणामध्ये राजू फड व इतर 5 लोकांना आरोपी करा. त्याचं कारण काय होतं, विधानसभा समोर होती आणि मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून उमेदवारी मागत होतो. माझी उमेदवारी निश्चित झाली. त्यांना कुठेतरी मला उभा टाकू द्यायचं नव्हतं म्हणून मला या प्रकरणात आरोपी करावा असं धनंजय मुंडे यांचं मत होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा जर बेमाफी चाचण्या केल्या आरोपींच्या तर तो सुद्धा मर्डर धनंजय मुंडेच घडून आणलाय असंच पुढे येणार आहे. अहवाल आल्यापासून ज्ञानेश्वरी मुंडे काही बोलल्या नाही. ज्ञानेश्वरी ते अहवाल ओपन केलाच नाही, त्यांना पण नाही अहवाल सांगितलं, कोणाला सांगितलं नाही. म्हणून तेच म्हणत होते की आम्ही अहवाल ओपन करा, अहवालामध्ये काय काय झालंय, चाचण्यामध्ये काय काय झालंय, चाचण्यामध्ये कुणाची नावं घेतली आम्हाला माहिती आहे. स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचंच नाव चाचण्यामध्ये आलंय की त्यांच्या सांगण्यावरच स्वर्गीय महादेव मुंडे यांना मारण्यात आले. त्यामध्ये आपण जो आरोप आता केलेला आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत आहे. मात्र अद्यापही आपण म्हणताय की आता ब्रेन मॅपिंगचा आणखी रिपोर्ट आलेला नाही किंवा तो रिपोर्ट ज्ञानेश्वर मुंडेकडे देखील दिला गेलेला आहे. मग आपल्याकडे कशी माहिती आली? नाही, रिपोर्ट आलेला आहे, ओपन केलेला नाही. आपल्याकडे ही माहिती हा रिपोर्ट आलेला आहे ना, ब्रेन मॅपिंग चाचण्याचा रिपोर्ट SIT कडे आहे. SIT ओपन करावं. रिपोर्ट मध्ये ज्यांची चाचण्या झाल्यात त्यांनी धनंजय मुंडेच्या म्हणूनच आम्ही खून केलाय असं स्पष्ट त्यांना सांगितलं त्या रिपोर्टमध्ये. म्हणून आम्ही म्हणतो ते रिपोर्ट ओपन करावं. आमची मागणी तीच आहे, रिपोर्ट ओपन करावं. सर्व सामान्यासमोर रिपोर्ट ठेवा, महाराष्ट्र विधानसभेमध्ये रिपोर्ट ठेवा, त्या रिपोर्टमध्ये काय आलं किंवा कोर्टासमोर ठेवा. जेव्हा आमच्या अधिकाऱ्याशी बोलतो त्यांचं म्हणणं हा आमचा फक्त तपासाचा भाग आहे, आम्ही ओपन करू शकत नाही. तपासाचा भागाचा किती दिवस तपास करणार तुम्ही? 864 दिवस. 864 दिवस झालेत आज माझ्या मुंडेंना मरून. मग 864 दिवसात तुम्ही तपास लागत नाही, तुम्ही आरोपीला अटक करत नाही, कुठलाही तपास आम्ही ओपन करू म्हणू शकत नाही. मग त्या काय उपयोग आहे SITचा? मग SIT बंद करून टाका आणि सांगा आम्ही राजकीय आमच्यावर दबाव आहे, अनेक आमदार आम्हाला तपास करू देत नाहीत आणि तपास बंद करून टाका. SIT बंद करून टाका, नील करून टाका. SIT संपली म्हणून सांगा. 865 दिवसात जर तपास लागत नाही तर कोणती SIT काय करते? SIT म्हणजे राजकारणापुढे कुठेही SIT FISIT राजकीय दबावापुढे आणि स्थानिक आमदाराचं एवढं प्रेशर आहे. SIT असं रिपोर्ट ओपन करू देत नाहीत, SIT तपास करू देत नाहीत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या प्रकरणात न्याय मिळावा अशी परळी करायसहित बीड जिल्ह्याची इच्छा आहे. या तपास हे जे SIT मध्ये झालंय तो जनतेसमोर ठेवा.